नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण अधिक महिन्यात केली जाणारी अत्यंत प्रभावी, पुण्यदायी आणि भक्तिमय अशी रात्रीची व्यंकटेश स्तोत्र सेवा कशी करावी, व्यंकटेश स्तोत्र पारायणाची योग्य पद्धत काय आहे, त्याचे नियम, महत्त्व, पूजाविधी, लाभ आणि आध्यात्मिक परिणाम याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेले पूजा, जप, दान, व्रत, नामस्मरण आणि स्तोत्रपठण अनेक पटींनी पुण्य देणारी मानले जाते. म्हणूनच या काळात भगवान विष्णूंच्या विविध रूपाची उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे. भगवान श्री व्यंकटेश हे भगवान विष्णूंचेच एक दिव्य आणि कलियुगातील जागृत रूप मानले जाते. तिरुपती बालाजी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री व्यंकटेश हे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे, संकटातून मार्ग दाखवणारे आणि जीवनात सुख समृद्धी देणारे देव मानले जातात. अधिक महिन्यात अनेक भक्त विविध धार्मिक सेवा करतात. काही जण विष्णू सहस्रनाम पठण करतात, काही हरिपाठ करतात, काही भगवद्गीता वाचतात, तर काही जण व्यंकटेश स्तोत्रांचे नियमाने पारायण करतात. विशेषतः रात्रीच्या शांत वातावरणात केलेली व्यंकटेश स्तोत्र सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते. रात्रीचे वातावरण शांत आणि स्थिर असल्यामुळे मन लवकर एकाग्र होते. दिवसभरातील गोंधळ, धावपळ आणि मानसिक ताण कमी झालेला असतो. त्यामुळे रात्री केलेली भक्ती मनाला अधिक शांती देते. व्यंकटेश स्तोत्र हे केवळ स्तोत्र नसून भगवान श्री व्यंकटेश यांची कृपा प्राप्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. या स्तोत्रांमध्ये भगवानांचे गुण, त्यांची महती, त्यांचे करुणामय स्वरूप आणि भक्तांवरील कृपा यांचे वर्णन केलेले आहे. श्रद्धेने आणि भावपूर्ण मनाने केलेले स्तोत्रपठण भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते, असे अनेक भक्त अनुभवातून सांगतात. रात्रीचे व्यंकटेश स्तोत्र सेवा करण्यासाठी सर्वप्रथम मन आणि शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे. शक्य असल्यास रात्री स्नान करून किंवा हातपाय धुवून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. स्त्रिया आणि पुरुष दोघेही ही सेवा करू शकतात. भगवान भक्तांचा भाव पाहतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता मनापासून सेवा करावी. घरातील देवघर किंवा स्वच्छ जागा निवडावी. त्या ठिकाणी भगवान श्री व्यंकटेश, तिरुपती बालाजी किंवा भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. शक्य असल्यास त्या ठिकाणी छोटीशी रांगोळी काढावी. समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. अगरबत्ती किंवा धूप लावून वातावरण सुगंधित आणि पवित्र करावे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने तुळशीपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पिवळी फुले, चंदन आणि नैवेद्य अर्पण करावा. सेवा सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करावे. त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री व्यंकटेश यांना नमस्कार करून प्रार्थना करावी. हे प्रभू, माझ्या मनातील सर्व वाईट विचार दूर करा, माझे मन भक्तीत स्थिर करा आणि माझ्यावर कृपा करा, अशी मनापासून प्रार्थना करावी. यानंतर ओम नमो नारायणा किंवा ओम नमो व्यंकटेशाय या मंत्रांचा जप काही वेळ करावा. यामुळे मन शांत होते आणि भक्तिभाव जागृत होतो. काही भक्त 108 वेळा जप करतात, तर काही आपल्या वेळेनुसार कमी जास्त जप करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप करताना मन पूर्णपणे भगवानात एकाग्र असावे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रांचे पठण सुरू करावे. स्तोत्र स्पष्ट उच्चारात शांतपणे आणि भावपूर्ण म्हणावे. घाईघाईने किंवा फक्त संख्या पूर्ण करण्यासाठी स्तोत्र म्हणू नये. प्रत्येक शब्द भक्तीने आणि श्रद्धेने उच्चारावा, कारण भक्तींमध्ये भाव सर्वात महत्त्वाचा असतो. काही भक्त रोज एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणतात, तर काही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा पठण करतात. आपल्या क्षमतेनुसार नियम ठरवावा. अधिक महिन्यात संपूर्ण 30 दिवस किंवा 30 दिवस नियमित व्यंकटेश स्तोत्र सेवा केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. या काळात सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास कांदा लसूण टाळावे. खोटे बोलणे, वादविवाद करणे, कोणाला दुखवणे किंवा वाईट विचार करणे टाळावे. अधिक महिना हा आत्मशुद्धीचा महिना मानला जातो, त्यामुळे शरीरासोबत मनाची शुद्धी ही महत्त्वाची आहे. रात्रीची व्यंकटेश सेवा करताना घरातील सर्वांनी मिळून स्तोत्र म्हटल्यास अधिक चांगले वातावरण तयार होते. लहान मुलांनाही देवभक्तीचे संस्कार मिळतात. कुटुंबात प्रेम आणि शांतता वाढते. घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. व्यंकटेश स्तोत्र पारायणाचे अनेक लाभ धर्मग्रंथांमध्ये
सांगितले आहेत. सर्वात मोठा लाभ म्हणजे मनशांती. आजच्या काळात माणूस सतत चिंता, भीती, तणाव आणि अस्थिरतेत जगत आहे. अशा वेळी भगवानांचे नामस्मरण मनाला आधार देते. नियमित स्तोत्र पठणामुळे मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की श्रद्धेने केलेल्या व्यंकटेश स्तोत्र सेवेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात, नोकरीत प्रगती होते, व्यवसायात यश मिळते आणि घरात सुख समृद्धी वाढते. कारण भगवान व्यंकटेश हे लक्ष्मीपती आहेत. त्यांच्या कृपेने धन आणि वैभव प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. घरातील सततचे वाद, अशांतता, मानसिक त्रास किंवा नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठीही ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते. स्तोत्र पठणामुळे घरात पवित्र स्पंदने निर्माण होतात आणि वातावरण शांत होते. विवाहात अडथळे येत असतील, योग्य स्थळ मिळत नसेल किंवा संसारात समस्या असतील तर श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्र पारायण करावे असे अनेक ज्येष्ठ सांगतात. भगवान भक्ताला योग्य मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर काढतात अशी श्रद्धा आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ही सेवा लाभदायक मानली जाते. सततचा मानसिक ताण शरीरावर परिणाम करतो, पण देवभक्तींमुळे मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे मानसिक बळ वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. काही भक्त रात्री झोपण्यापूर्वी गोविंदा गोविंदा किंवा श्री व्यंकटेशाय नमः असा जप करतात. असे मानले जाते की भगवानांचे नामस्मरण करत झोपल्याने मन शांत राहते आणि वाईट स्वप्ने किंवा भीती कमी होते. अधिक महिन्यात दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंची मदत करावी. भगवान विष्णूंना सेवा आणि दयाप्रिय आहेत, त्यामुळे भक्तींबरोबरच चांगले कर्म करणे आवश्यक आहे. जर शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र सेवेसोबत विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, भगवद्गीता किंवा रामरक्षा यांचेही पठण करावे. यामुळे अधिक आध्यात्मिक लाभ मिळतो. काही भक्त एकादशीच्या दिवशी विशेष सेवा करतात. त्या दिवशी उपवास करून रात्री व्यंकटेश स्तोत्रांचे अधिक वेळा पठण केले जाते. सेवेच्या शेवटी भगवानांची आरती करावी. जय देव जय देव जय व्यंकटेशा किंवा विष्णूंची आरती म्हणावी. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. दूध, साखर, केळी, खीर किंवा गोड पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. शेवटी सर्वांना प्रसाद वाटावा. व्यंकटेश स्तोत्र सेवा ही फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून आत्मिक उन्नतीसाठी देखील महत्त्वाचे आहे. यामुळे मनातील अहंकार कमी होतो, संयम वाढतो आणि मन अधिक शांत बनते. जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. अधिक महिना हा भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. त्यामुळे या महिन्यात शक्य तितके नामस्मरण, जप, दान आणि स्तोत्र पठण करावे. भगवान भक्तांच्या श्रद्धेवर प्रसन्न होतात, त्यामुळे सेवा करताना पूर्ण विश्वास आणि प्रेम असावे. तिरुपती बालाजी मंदिरात दररोज लाखो भक्त दर्शनासाठी जातात. प्रत्येक भक्तांच्या मनात एकच विश्वास असतो की भगवान व्यंकटेश त्यांच्या प्रार्थना ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात. म्हणूनच अधिक महिन्यात त्यांच्या स्तोत्रांचे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. रात्रीची व्यंकटेश सेवा करताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे. सेवा म्हणजे देवाशी संवाद, त्यामुळे त्यावेळेस पूर्ण मनाने भगवानांचे स्मरण करावे. शांत वातावरणात केलेली भक्ती मनाला वेगळाच आनंद आणि समाधान देते. व्यंकटेश स्तोत्र पारायण हे केवळ धार्मिक कर्म नसून जीवनाला सकारात्मक दिशा देणारी साधना आहे. भक्तींमुळे मनातील नकारात्मकता कमी होते, आशा निर्माण होते आणि जीवनात नवीन ऊर्जा मिळते. संकटे असली तरी त्यांना सामोरे जाण्याची ताकद भगवान देतात. भगवान श्री व्यंकटेश आपल्या सर्व भक्तांवर कृपा करो, सर्वांच्या जीवनातील दुःख, अडचणी आणि संकटे दूर करो, घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भक्ती लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, हाईप देखील नक्की करत जा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.